बाप्पाच्या आगमनासाठी वातावरण एकदम भक्तिमय झालं होतं. जिकडे तिकडे नुसतं आरती, भजन आणि बाल्या डान्स या कोकणातील पारंपरिक नृत्याने गावातील लोक हा उत्सव साजरा करीत होते. जिकडे बघावं तिकडे आजूबाजूची गावं शहरातील चाकरमान्याने भरलेली होती. हे बघून ना मला खूपच भारी वाटलेलं होतं. गणपती सणाच्या निमित्त का न होईना पण गाव पुन्हा पूर्वीसारखं बोलू लागलं होतं. तर नमस्कार मंडळींनो, मी संकेत मोरे. तर स्वागत करतो आपल्या मिनी व्लॉग्स मध्ये. तर आजचा दिवस ना माझ्यासाठी खूपच इमोशनल होता, कारण की आज माझ्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार होतं. कारण की 5 दिवस केलेली मजा मस्ती या मेमरीज मी माझ्या मोबाईलमध्ये आणि मनामध्ये स्टोअर करून ठेवलेली होती. तुम्ही पण ठेवल्या असतील ना? हो ना. पुढे हेच आठवणी सुंदर आयुष्य जगायला शिकवतात. 5 दिवस कधी निघून जातात ना ते अजिबातच समजत नाही. बाप्पाचं दर्शन केलं आणि बाप्पा आमच्या घरातून निघाला, परत परतीला म्हणजेच त्याच्या घरी जायला निघाला. आम्ही जिथे विसर्जन करतो बाप्पाला ना त्या ठिकाणाचं नाव आहे देवगणी आणि ही सुंदर जागा आहे. खरं म्हणजे ना बाप्पाला त्या जागी न्यायला मनच नव्हतं करत आणि फायनली आम्ही त्या जागी पोहोचलो. आणि हा क्षण प्रत्येक वर्षी येतोच. आणि खरं म्हटलं ना तर आपली पारंपरिक पद्धत आहे ना ती अशीच जपून ठेवली पाहिजे. खरं म्हटलं तर लहान मुलांसाठी खूपच मजा आणि एन्जॉय करण्याचे हा मुमेंट असतो. आणि असं खाली पाठ घेऊन जाताना जर बघितलं ना तर मन खरंच दुखावतं. म्हणून मला काय म्हणायचं होतं की गणपती घरी आले वाहे नव चैतन्याचे वारे, कसे गेले ते 5 दिवस सुनी सुनी होतील रे दारे. निरोपाचा आजचा क्षण येती बाप्पा तुझी आठवणी, किती केली तुझी आरस माझ्या मनी त्या साठवणी. देऊन निरोप बाप्पाला रिकामे झाले घर, बाप्पाचे आसन रिकामे नयनी. ओंधळ ते सरा सारे घरच झाले खाली, निरोप देता तुझला होता तुझा सहवास आता कंठ माझा दाटला. गणपती त्यांच्या गावा निरोप घेतो आम्ही, अन्य असावी चुकले असेल काही आमचे तर बाप्पा आनंदाने क्षमा करावी.